आणि हा फक्त खेळच नाही बरं का कैवल्य, नीट ऐका रे तुम्ही. हा यातून आपलं जनरल नॉलेज पण वाढतं. किती इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे आम्ही मनात एक माणूस धरणार, ओके, आणि तुम्हाला 20 प्रश्न विचारून तो माणूस ओळखायचा. आणि हा ते प्रश्न असे पाहिजेत की ज्याची उत्तरं हो आणि नाही मध्ये देता येतील. ओके, म्हणजे समजा आम्ही सचिन तेंडुलकर धरलं मनात. हा अरे तूच सांगून टाकलं, आम्ही काय ओळखायचं मग? ॲना हे उदाहरण आहे. हा तर समजा आम्ही मनात धरलं सचिन तेंडुलकर, तर तुम्ही विचारणार ती स्त्री आहे का, मग आम्ही म्हणणार नाही. मग आम्ही विचारणार पुरुष आहे का. असेच प्रश्न वाया घालवायचे. मूर्ख. लक्षात येते ना तुमच्या? आम्हाला कळलाय गेम, तू सुरू कर ना. ओके ठीक. आणि सोपं धरायचं पहिला डाव देवाचा. एकदम सोपं, एकदम सुरू. हा अगर तू लगेच येईल ओळखता तुला, तू मस्त ओळखतेस त्याला. हा चल. खूप खातो. हो. इंग्लिश नाही येत ना त्याला. हो. सतत उधारी मागतो आणि पैसे परत करत नाही. येस. सोपं पकडलं यार. अरे वाह, सब शेठ लोग एक साथ बैठे. या 100 वर्ष आयुष्य आहे तुला. का? हो, आणि 100व्या वर्षी खापर पण तो भेटायला आला की त्याला हेच म्हणणार आहे, अरे आलास का, अरे आईने किती दिले, 100 रुपये का, त्यातले 50 मला उधार दे, आणि 50ची चॉकलेट आण, आणि ती पण मीच खातो. दॅट वन. बरोबर आहे, मी युके आहे ना. युके कंट्री आहे हो ना सुजा. ॲना अमेरिकेवाला युके नाही, युके उधारी किंग. एक मिनिट आशू, तू येऊन एक अख्खा मिनिट झाला आणि तू मला अजून काही खायला मागितलेलं नाहीये. ताई, आज तुझा भाऊराया काही मागणार नाहीये, फक्त देणार आहे. केकी, रेश्मा, ॲना, मीनल अँड मिस्टर सुजय साठे. धन्यवाद. काय काय यार? थांबा थांबा, एक सांगायचं राहिलं. मी जरा आधी आत जातो, मग तुम्ही उघडून बघा. थांबा. हे किंजल आणि आशूच्या लग्नाची पत्रिका तर नसेल ना? पुन्हा केवढा लाजत होता. अरे 6200. 3000. 2120. 5200. हे माझे तर 14,060 आणि ही 68. 14,068. 1 मिनिट, एवढे पैसे त्याने उधारी घेतली होती माझ्याकडनं. ही उधारी परत केली आहे त्याने. आशू, आशू. वा 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 वा, काय गोडला असतोयस रे. हा आता पायानी जमीन खरवडून खरवडून खड्डा पाडून टाक तिकडे, आणि एक काम कर, जा आतमध्ये चहा घेऊन ये, पोहे घेऊन ये. हा ट्रे मध्ये आण नीट. किंजल येईल आणि लगेच पसंत करेल तुला. ताई, आणि आशू, पैसे कसले देतोस रे परत? असं करतं का कोणी? हा तू बाकीच्या नंदी मला नको. हे घे, बहीण आहे ना तुझी मी. राहू दे ग, लागतील मला नंतर. ए लाजतोय काय असं? एरवी उधारी मागताना निर्लज्जपणे तोंड वर करून मागतो. आता कशाला लाजतोय? आपल्याला उल्लू बनवतो. मग काय, आणि कशाला लाजतोय आता? वर कर मार. आशूटल्या एवढे पैसे कुठून आले रे? लॉटरी लागली का? हे आशू, तू काय, तू परत? नाही नाही नाही. काय 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 विचारतोय तो? कुठून कुठून आणले पैसे? काय झालं? अरे नाही, तो विचारतोय कसं आहे तू. मी म्हटलं मस्त, बरं आहे. मी कमवलेत पैसे स्वतः. हा म्हणजे आता पार्टीमधनं. तुम्हाला मी बोललो नाही, ते बोलतात ना, बोललं की काम बिघडतं. आणि ते मागच्याच कसला राडा झाला तर आठवतं ना, एवढं नाकीनू आलं होतं ती पार्टी अरेंज करता करता. मी घाबरूनच गेलो होतो, सोडून दिला विषय. म्हणलं बन्नी बनून नाचावं तेवढं बरं आहे. पण यावेळेस परत कुठून तरी हिंमत आली.
मग पार्टी स्वतः अरेंज केली आणि सक्सेस झाली ती. मग सक्सेस झाल्यावर खूप पैसे भेटले. आता मी नाचणार नाही बनी बनून, म्हणजे नाचणार पण जम बसेपर्यंत, नंतर स्वतः करणार अरेंज पार्ट्या आणि लोकांना नाचवणार. बघा तुम्ही, एवढे पैसे भेटत नाही, या जरा जास्तच पैसे भेटले. मी घरी पाठवले गावाला ताईकडे, पण तरी सुद्धा उरले पैसे. म्हटलं काय करायचं, उधारी फेडून टाकू ना सगळी. काय ते उधारीची टांगती तलवार नको, वर बघितलं तरी मान कापली जाईल असं वाटतं. आता ना बिंदास जगायचंय मला, बिंदास. अरे वा, गोड लागते जास्त. देवाला नमस्कार करून मजा करतोय, करणारे नमस्कार. एक मिनिट हा अशोक. काय झालं, पैसे कमी आले का? अरे नाही, मी चेक करते की आपलाच अशोक आहे का कोणी डुप्लिकेट आहे. अगं काय करतेस तू? मारू नको बर ठीक आहे. नाही तुला दिलंय. नाही हे तुझ्याकडेच ठेव. अरे आम्ही काही कुठे पळून जातोय का? हे पुढच्या पार्टीच्या खर्चाला उपयोगी पडतील. हे नाही यार स्कॉलर. अरे नाही हे ठेव, आगाऊपणा करू नकोस. अरे नाही मी मग पुढच्या पार्टीचा खर्च कसा काढणार आहेस तू? इन्व्हेस्टमेंट म्हणून लागतील ना ते. मी बघतो. तू मला सांग ना, तू मला सांग, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का तुला? सांग ना काय बोलतोय? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? अरे मला माहिती नाही, सांग ना. अरे मला माहित नाही, सांग ना. असं काय बोलतोय? एक मिनिट काय चाललंय तुझं? आत्ता मॅच्युअर सारखा वागत होतास, आता हे काय लहान मुलासारखं? एक मिनिट काय चाललंय तुझं? आत्ता मॅच्युअर सारखं वागत होता, काय चाललंय तुझं लहान मुलांसारखं? असं काय म्हणतो? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? नाही माहिती. ते तुला माहिती नाहीये, ती शेपूट असते उधारीवाल्यांची. हे कापूस कोंड्याच्या गोष्टी सारखं आहे, संपतच नाही राव, संपतच नाही. म्हणजे आपण कोणालाही कधी कुठेही भेटलं ना तर पहिले ते गोड बोलतात, पण नंतर शेवटी एक शेपटासारखा प्रश्न असतोच, उधारी कधी देणार? नाही व्हायचं यार मला ते. मला कापूस कोंडा व्हायचं नाहीये आणि ते UK व्हायचं नाहीये. फार डेंजर लाईफ असतं माहितीये का? मला झोप लागत नाही माहितीये, म्हणजे शरीर झोपतं, मन जागा असतं. आणि घोरत असलो ना तरी सुद्धा तोच प्रश्न असतो ना, उधारी वाढते. बिचारा रे. भूक लागली बोलून, जरा काहीतरी खातो. काहीतरी आणलं होतं गोडाचं. केक. अरे बढिया. अरे एकटाच काय खातोय, आम्हाला दे ना. ए बाई, सगळ्या सवयी बदलल्या नाहीत मी. सगळ्या सवयी बदलल्या तर मग आशूची आयडेंटिटी काय? तुला एक सोपा शब्द सांगतो त्यापेक्षा, आयडेंटिटी. आपण चालेल. अरे अशोकला किती खातो, ठेव ना आमच्यासाठी काहीतरी. ए खाऊ दे रे त्याला. आता असे पैसे वगैरे परत केलेत आपले, खा तू खा. अरे त्याने काय वजन कमी झालं का त्याचं? काय रे वजन काय अशोक, तुझं वजन काय? कुठलं वजन मिनल? शारीरिक का सामाजिक? दोन्ही भरपूर आहे. आजमावून बघ. हुशार. दिलबरा आपण की तू, आपण तेरा. क्या बात आहे उदय चोपडा. काय दिसतोय रे आज? काय कांदे पोहायचा कार्यक्रम आहे का? चांगला दिसतोस. पण मी रेशमाला म्हणलं असतं नजर लागू नये म्हणून काजळ वगैरे लाव, पण चेहऱ्यावर कुठे जागाच नाही ना काजळ लावायला. अशोक काल छान एवढी उधारी चुकती केलीस. थँक्यू. आता स्वतःचा शॅम्पू आणि कंडिशनर आणत जा. काय यार मिनल, आज तरी टोकू नको ना. आज फार स्पेशल डे. स्पेशल काम करायला चाललोय मी. काय? तुला माहिती का, नेहमी किंजलचे पप्पा मला जेव्हा काम सांगतात ना तेव्हा रागवून काम सांगतात, पण काल त्यांनी मला जवळ बोलवलं. मला बोलले, गधेडा हा घे माझा टॅब, मस्त त्याला कव्हर लावून आण. मी पण त्यांना बोललो, काका पण पैसे द्यायचे नाही हा, कारण हे कव्हर माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. क्या बात आहे आशू, क्या बात आहे. करेक्ट रस्ता आहे. आधी पप्पांना पटवायचा, मग पोरगी आपोआप पटते. हे माझा आशीर्वाद आहे तुला. अष्टपुत्र
तुला भव ए दिल बरा आपण की तू आपण तेरा धूम 4. ओके पुरुष आहे. हो. हा आपण त्याला ओळखतो. तिला म्हणायचंय की तो आपल्याला ओळखतो का? हा हा हा. अरे ते शक्य नाही, ओळखायला तो जिवंत पाहिजे ना. म्हणजे तो जिवंत नाहीये. थँक्यू अना आमचा एक प्रश्न वाचवल्याबद्दल. हा. भारतीय. हो गेल्या 100 वर्षातला आहे. हो ओके. चित्रपट सृष्टीतला आहे. नाही. हो हो ओके ओके म्हणजे याचा अर्थ हिरो नाहीये पण फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. करेक्ट. ओके. म्युझिशियन हा म्युझिशियन आहे. नाही. नाही. ओके ओके. लिरिसिस्ट. हो. काय यार किती सोपं यार. साहिर अजून यार जोर आहात तुम्ही. दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. अरे आलास. काय रे काय झालं असं का चेहरा केलायस? किंजलच्या पप्पांना टॅपचं कव्हर आवडलं नाही म्हणून रिजेक्ट केलं का तुला? माणूस की राहिली नाहीये. काय? किंजलच्या पप्पांचा टॅप चोरीला गेला. मी घेऊन चाललो होतो कव्हर लावायला, कोणतरी रिक्षातून असा हात घालून ओढून नेला चोरीला. काय करायचं सांग. मी असं काहीतरी सेटल व्हायला जातो आणि दरवेळी असं काहीतरी होतं. काय तोंड दाखवू यार मी किंजलला. आशू ऐक. आशू अरे आपण पोलिसात कंप्लेंट करूया का? हा ते शोधून काढतील. तुला आठवतंय ना तो मदन मासोळी तुला धमक्या देत होता तेव्हा आपण एक कंप्लेंट केली, सगळं बंद झालं. चला आशू. आशू थांब. फोन. हा 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 येस किंजल. नो 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 प्रॉब्लेम. येस हो 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 मी चाललो होतो दुकानात, तर ते मध्ये जरा प्रॉब्लेम झाला. नाही नाही टॅबला काही नाही, टॅबला काही नाही. सेफ. हां अरे हो करतो मी करतो करतो कवर लावतो लगेच आणि फोन करतो. हो लक्षात आहे कुठलं कवर. हो हो रे. यार यार काय करायचं यार. आशू तू शांत हो. हे बा आशू, मला तुला ऍक्च्युली मला माहिती नाही की मी जो सल्ला देतोय तुला तो बरोबर आहे की चूक आहे, पण तू बोल काय मला काही सुधरत नाही. बोल ना बोल. तू शांतपणे ऐक. हां बोल बोल. हे बघ मला असं म्हणायचं होतं की आता जर एवढा प्रॉब्लेम होत असेल त्या टॅबमुळे होतोय ना, तू तुझे जुने कॉन्टॅक्ट वापरून बघतो का काही होतंय का? मला असं वाटतं की जुने कॉन्टॅक्ट म्हणजे कोणी चोरलंय ते शोधून काढायचं त्यांच्या कॉन्टॅक्ट मधनं आणि त्या चोराला घ्यायचं, शिक्षा द्यायची आणि टॅप परत घ्यायचं. तसं करू. हा म्हणजे फार त्रास होणार नसेल तर. तसं तीच तर करायचं नाहीये ना काही. तीच तर करायचं नाहीये. अरे तुला कळतंय का, माझी पहिली मोठी कमाई होती पहिली, आणि त्यामध्ये जर मी माझा डेंजर भूतकाळ आणलं ना राव, तर मग काय फायदा आहे? तू सांग ना मला काय फायदा आहे? अरे मी करू शकलो असतो, माझ्या डोक्यात येऊन गेलं, पण मला ते नाही करायचंय. तुला सांगू का कैवल्य, मी ना ते कॉन्टॅक्ट वापरून तसा जगून ना मी राजा बनू शकतो आणि राजा बनून फिरू शकतो. मग कोणाची गरज नाही मला. हे उधारी वगैरे पण होणार नाही. मला नाही करायचं तसं. सॉरी, मी हे तुला सजेशन द्यायला नको होतं, मला लक्षात नाही. सॉरी. नाही यार कैवल्य, तुझी काही चूक नाहीये. मला कळतच नाही यार. आत्ता काहीतरी मी सुरू करतोय आणि तेवढंच काहीतरी अडथळे येतात राव. मला ना कसं म्हणायचं माहितीये का, एकदम सरळ साध्या मार्गाने पैसे कमवणारा माणूस व्हायचंय. हा ती माणसं असतात ना, रोज कामावर जातात, खूप काम करतात
पैसे कमवतात आणि घरी येतात. त्यांचं काही नाव होत नाही, ते कुठलाही गाजावाजा नाही करत. तसं व्हायचंय, राजा बनून नाही जगायचं. म्हणजे तू 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 बघ ना, हे आता हा कपडा, हे कपडा कोणतरी बनवलाय ना. हा हा कोणतरी बनवलं, म्हणजे शिलाई मारली असेल काय, त्याचं नाव माहिती का तुला? नाही माहिती त्याचं. हे हा पडदा वगैरे बनवलाय, हा त्याचं नाव माहिती तुला? ही शिलाई नाही माहिती. हे खिडकी वगैरे बनवतात, लाकूड सुतारकाम वगैरे, त्यांचं नाव माहिती तुला? नाही आपल्याला माहित नसतं नाव त्यांचं, पण ते फायद्याचं आहे ना आपल्यासाठी. म्हणजे बघ कैवल्य, असं हे शर्ट वगैरे बनवलंय ना कोणतरी, म्हणून तो आपण घालू शकतो आणि आपली इज्जत वाचू शकतो. आपल्याला फायदा आहे. हा पडदा आहे ना, त्याने आपण झाकू शकतो गोष्टी. तसं मला भूतकाळ झाकायचा आहे, फायदा आहे. पण तो गँगस्टर किंवा चोर, साधा चोरी करतो, त्याचा काय फायदा होतो आपल्याला? काहीच नाही. असं नाव मी कमवू शकलो असतो कैवल्य. सॉरी, मी तुला नाही बोलत. मी समजू शकतो. तू शांत. हा शांत. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हो, विचार करतो. तू ते दिलेले पैसे परत घेतोस का? नाही. तू ठेव ना, तुला लागतील आता. नाही. ती तलवार नकोय माझ्या डोक्यावर. नकोय मला. मी पैसे कमवतो आणि मग ते देतो टॅप. त्याचं एवढं काही टेन्शन नाही. तसं नाही आशुतोष, तुझी उधारी होती माझ्याकडे म्हणून मी तुला वाईट तरी बोलू शकायचो. तीच काढून घेतली तर कुठल्या हक्काने वाईट बोलणार मी तुला? नाही. बाहेरची माणसं पण ना, माणूस की नाही एकाच्यातच ठीक आहे ना, पण माणूस की नसू दे माणूस की, आपल्याला काही फरक नाही पडत. ना मी स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवणार, तो टॅब लगेच विकत घेणार आणि त्यांनी देणार. ठरलं. मी आहे तुझ्याबरोबर. डोंट वरी. मी सगळे आहोत तुझ्याबरोबर. आता लगेच द्यायचं. मी देतो. करू आपण काहीतरी मार्ग काढू. मी करतो. नाही नको ते पैसे नको. असं काय करतोस? नाही ताई घेऊ शकत. मला झोप नाही लागणार यार. अरे असं कसं? हे बघ, बाहेरच्या लोकांचे पैसे घेतलेस ना तर झोप नाही लागणार. आणि इतके दिवस आमच्याकडनं पैसे घेऊन धाराडूर झोपत होतास ना. मित्र कशासाठी असतात मग? घे. ऐक ना अशोकला, डोंट वरी. कुठल्या कंपनीचा होता टॅब? आपण नवीन विकत आणू. नाही नको नवीन विकत आणू. किंजल मॅडमचं घर आहेच का? हो साहेब, हा तुमचा टॅब आहे ना? अरे हा टॅब कुठे सापडला? हो, एक जण आमच्याकडे विकायला आला होता, पण मला आठवलं की तुम्ही आमच्याकडे हा एकदा दुरुस्त करायला आणला होता. आणि तुमच्यासोबत तुमच्या पत्नी देखील होत्या, किंजल. हो, त्या माणसाला मी लगेच ओळखलं आणि पोलिसांना दिलं. आणि आमच्याकडे तुमचा ऍड्रेस होताच, म्हणून द्यायला आलो परत. दादा बसा ना तुम्ही. हा, थँक्यू. हा, तुम्ही खूप मोठं काम केलं आशूसाठी. थँक्यू. या बसा ना, बसा या. नाही, आमचं कर्तव्यच आहे ते. हो, चोर काय चोरी करतो आणि निघून जातो. हो, ती वस्तू घ्यायला आपल्याला किती मेहनत करायला लागते ते मला माहिती आहे साहेब. चला निघतो मी. येतो. हा, थँक्यू. मजा आहे बाबा. बेट्या, लग्न ठरलं आता तुझं. किंजलच्या पप्पांना टॅबचं कवर, किंजलला डिनर आणि आशू बघितलंस ना, आमच्यासारखी अजून चांगली माणसं आहेत या जगात. माणुसकीवरचा विश्वास नको उडू देऊ रे. काय स्कॉलर किंजलचे पप्पा एकदम खुश झाले ना आपल्यावर. एक नंबर. मला बोलले, मला तो आधी गधेडा वाटायचा, पण तू तर स्लेवर निघाला. क्लेवर म्हणाले असतील रे ते. नाही स्लेवरच बोलले. अच्छा, म्हणजे तेही कला च म्हणतात का? हा, म्हणजे कॉल आला की ते चॉल आला असं म्हणतात का? किंवा कंपनीत जायचं असलं की चंपनीत जातो असं म्हणतात का? नाही, ते कंपनीला कंपनी बोलतात आणि केमिस्ट्रीला केमिस्ट्री. ऐकलं स्कॉलर, मी काय केलं, त्यांना ना एकदम भारीतलं कवर लावून दिलं. म्हणजे गुजराती सुपरस्टार हितेन कुमार त्याचा फोटो असलेलं कवर लावून दिलं. अरे पण ते मराठी आहेत ना? हो, पण त्यांची बायको गुजराती ना. आणि ती कोणाची फॅन आहे? हितेन कुमार. हा, आता बघ ना, टॅब वरती असं काम करत बसणार, पण कवर कोणाला दिसणार?
समोर बसलेल्या बायकोला आणि तिला हितेन कुमारचा फोटो दिसणार. ओ आणि त्यामुळे बायको खुश होणार. आता बायको खुश म्हणून पप्पा खुश, पप्पा खुश म्हणून किंजल खुश, किंजल खुश म्हणून मी खुश, आणि मी खुश म्हणून तू खुश. एक नंबर, एक नंबर. इस बात पे 500 रुपये निकाल. हा? म्हणजे 500 सुट्टे आहेत का? अच्छा, अरे हा. दे ना जरा. पण आता कशाला 500 रुपयात? अरे ते काय झालं, किंजलला खुश करण्यासाठी कॅन्डल लाईट डिनरला घेऊन गेलो होतो ना. हा. तर पैसे संपले आणि मग येताना म्हणलं टॅक्सीनेच यावं. तर टॅक्सी खाली उभी आहे. टॅक्सी विक्सी तो मग रिक्षा कशाला आता. तू लिहून ठेव हा आता परत. हा नेक्स्ट टाइम. ए आशू, आशू स्कॉलर, एकदा उधारी फेडून परत घेणाऱ्याला UK रिटर्न बोलतात. उधारी किंग रिटर्न.